नमस्कार मित्रांनो, फक्त मार्केटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून बाजूच्या घंटीला प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता आलेलं आपलं नॉर्मल स्क्रीनवर. तर आता आपण एका स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचं क्वार्टरली रिझल्ट बघूया, इयरली वर्षानुवर्षाचं रिझल्ट बघूया, बॅलन्स शीट बघूया, शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया, अजून त्याचं भविष्यात बिझनेस चालणार आहे का नाही ते पण बघूया. अजून ते मित्रांनो, त्या आता 1000च्या खाली भेटत आहे, तर भविष्यात तुम्हाला 1000च्या खाली भेटणार पण नाही आहे, कारण तेवढं ते फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स आहे दोस्तो. तर आता आपल्याला क्वार्टरली रिझल्ट बघूया. पहिला आपण फंडामेंटल बघतो. तुम्हाला तर माहीतच आहे 2018 पासून डाटा आहे. तर नेट प्रॉफिट बघूया, म्हणजे सरळ मेन इन्कम हातात जे राहतं, खर्च वगैरे टॅक्स वगैरे दिल्यानंतरचं. पहिला होता 17 करोड, त्याच्यानंतर 30 करोड झालं, त्याच्यानंतर 33 करोड, त्याच्यानंतर अजून 24 करोड झालं, 24 करोडच्या नंतर 28 करोड, त्याच्यानंतर 11 करोड, 47 करोड, 67 करोड, 97 करोड, आता 18 करोड. म्हणजे कंपनीचं बिझनेसचं इन्कम वाढत आहे प्रॉफिटमध्ये, असं म्हणू शकतो आपण. हे क्वार्टरली कसं असतं, चढ उतार असतं, इनलाईन असतं मित्रांनो, कारण 3-3 महिन्याचं असतं, त्याच्यामुळं इनलाईन असतं. इयरली बघितलं की आपल्याला समजेल. तर आता इयरली बघूया. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे 2017-18 असं. तर हे 2015 पासून डाटा आहे आपल्याकडं. तर नेट प्रॉफिटच बघूया. पहिला किती 16 करोड कमवतो, त्याच्यानंतर 30 करोड झालं, बघू शकतो 2000, त्याच्यानंतर 74 करोड, त्यानंतर 73 करोड, 82 करोड, 113 करोड, 222 करोड, अजून आता 228 करोड. हे पण आता पूर्ण वर्षाचं नसेल, हे TTML आहे बघा, म्हणजे सध्या चालू असलेलं. हे वर्ष पूर्ण नाही झालं. तर इथंपर्यंत 2021पर्यंत बघितलं तर तुम्हाला दिसत असेल कसं जंप कंपनीचं वाढत आहे, प्रॉफिट कसं वाढत आहे कंपनीचं. त्याच्यामुळे शेअर प्राईस पण असं वरती चाललेलं आहे मित्रांनो. तुम्हाला मी आता दाखवतोच. तर कंपनीचं प्रॉफिट मस्त चाललं आहे, बिझनेस चांगलं चाललं असं दिसतं तुम्हाला. EPSवरनं पण अंदाज येईल 9, 10, 20. तर आता शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. तर शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया 2019 पासूनच आहे. तर प्रमोटरकडे किती आहेत बघू शकता. 63% प्रमोटरकडे आहेत. FIsकडे 3% बघू शकता. FIsने कसं माल उचललेला म्हणू शकता तुम्ही. DI थोडंसं कमी केलेलं आहे, काय हरकत नाही. 12% आहे, 12.5%. पब्लिक म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर वगैरे सर्व येतात आपल्यासारखे, तर 21% आहे. प्रमोटर होल्डिंग पण मस्त आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आता कंपनीचे बॅलन्स शीट बघता आलं. बॅलन्स शीट बघू शकता. रिझर्व्स अँड सरप्लस बघूया. पहिला 300 करोड, त्याच्यानंतर 700 करोड, त्याच्यानंतर 900 करोड. कंपनीचे रिझर्व्स अँड सरप्लस वाढत आहेत. प्रॉफिट वाढतं म्हणजे रिझर्व्स अँड सरप्लस वाढणारच. त्याच्यानंतर पहिल्या कंपनीवरती 100 करोडचं कर्ज होतं, लोन होतं म्हणू शकता. नंतर 40 करोड, आता पूर्ण डेट फ्री कंपनी झालेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, प्लस पॉईंट बी म्हणू शकता. कारण कंपनीनं पूर्णपणे 1 रुपयाचं पण आता कंपनीवरती कर्ज नाही. लॉंग टर्म सांगतोय मित्रांनो, शॉर्ट टर्ममध्ये असू पण शकतं. तर आहे बघू शकता. शॉर्ट टर्ममध्ये किती 85 करोडचं लोन आहे. ते काय चालतं, 1 वर्षात ते घेतात देतात, तेवढं काय हे नाही. पण आपल्याला लॉंग टर्मचा आपल्याला जास्त फरक पडू शकतो. त्यानंतर कंपनीकडे कॅश किती आहे बघूया. तर बघू शकता कंपनीकडे पहिला 22 करोड होतं, त्यानंतर 250 करोड, आता 229 करोड. म्हणजे कंपनीकडे कॅश पण भरपूर आहे म्हणू शकता. 5 स्टार बॅलन्स शीट म्हटलं तरी काय हरकत नाही आहे, कारण कंपनीवरती लॉंग टर्ममध्ये कर्ज ना, शॉर्ट टर्ममध्ये चालतं. कंपनीकडे 230 करोड 29 करोडचं कॅश पण आहे. तर मित्रांनो, ते कंपनी कोणती आहे, ते आहे प्रिन्स पाईप मित्रांनो. प्रिन्स पाईप अँड फिटिंग लिमिटेड, ह्याच्याबद्दल आपण बोलत होतो. काही लोक फक्त नावासाठी चालते, पण नाव मित्रांनो मला सांगायला 1 मिनिट पण लागत नाही. नावात काय नाही मित्रांनो, बाकीचे पॅरामिट बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. घराचं पाया जर तुमचं मजबूत असेल तर तुम्हाला घराला काहीच होऊ शकत नाही. तसं पाया बघणं स्टॉकचं खूप महत्त्वाचं आहे. तर बघू शकता 719 रुपये सध्या प्राईज आहे. आता 5 दिवसात बघूया किती दिलेलं आहे.
5 दिवसात बघूया 8% रिटर्न दिलेलं आहे, 8.5%, 1 महिन्यात 9%, 6 महिन्यात 62%, जानेवारीपासून 135% रिटर्न दिलेला आहे. पैसा डबल झालेला असं म्हणू शकता. 1 वर्षात बघू शकता 238% रिटर्न दिलेलं आहे. 5 वर्ष म्हणायला नाही पाहिजे, कारण कंपनी आता सुरुवात झालेली आहे, नवीनच आहे कंपनी. मार्केट लिस्टिंगनुसार मी बोलतोय मित्रांनो. हे कंपनी जुनीच आहे, पण मार्केटमध्ये लिस्ट आता झालेलं आहे. कधी झाले तर बघू शकता 2020मध्ये झालेलं आहे. 1 वर्ष झाले कंपनीला, जानेवारीमध्ये झालेलं आहे. 150 रुपयाला सुरुवात झाली ती, बघू शकता आतापर्यंत किती 2.75% रिटर्न पण दिले म्हणू शकता. 373% रिटर्न दिलेलं आहे कंपनीनं. चांगला पर्पज. अजून एक स्टार म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे कंपनी मिड कॅप आहे. मिड कॅप म्हणजे खूप रिस्की, डबल आर म्हणू शकता. जितकं जास्त रिटर्न देते तितकंच रिस्की पण असू शकतं. इझिली मित्रांनो 10-15% आराम आणि हे खाली पडते. तर तुम्ही ते रिस्क घ्यायचं असेल तर तुम्ही या कंपनीकडे बघू शकता डीप स्टडी करून. डायरेक्ट सोमवारी जाऊन निवेश नाही करायचं मित्रांनो. हे रिटर्न्स बघून तुम्ही तितकं रिस्क घेण्याची जर तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही ह्याच्याबद्दल विचार करू शकता डीप स्टडी अभ्यास करून. मिड कॅप आहे, बघू शकता किती फक्त 7,000 करोड 8,000 करोड म्हटलं तरी मार्केट कॅप आहे. जर मिड कॅप आहे मित्रांनो, मिड कॅपमध्ये माहीतच आहे तुम्हाला, आरामशीर पडते. तुम्हाला मी दाखवतोच, हे बघू शकता आरामशीर 10-8-9% सहजच पडतं. त्याच्यामुळे तुम्ही जर रिस्क घेत असेल तर बघू शकता. हे जे पहिलं कसं इथं स्टॉक खाली पडतं आणि इथं काय करतात आपले मराठी माणसं विकून घाबरून पळून जातात. तर तुम्ही जर हे बाकीचे पॅरामीटर बघत असेल तर तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो किती 50% खाली पडले, 50% मायनसमध्ये होते कंपनी. एवढं तुम्ही झेलायला आलं पाहिजे मित्रांनो. जर तुम्हाला रिस्क घ्यायचं जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्याबद्दल विचार करू शकता. तर इथं बघू शकता भावानी खाय म्हणजे किती 794, 800 रुपये पकडा. आणि आता कंपनीचं प्राईस किती चाललं आहे तर 719 रुपये. बघा 70-80 रुपयाचा सहज गॅप पडतो मित्रांनो. तर तुम्ही एवढं काय रिस्क घेत असेल तर तुम्ही ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता. डायरेक्ट जाऊन सोमवारी निवेश नाही करायचं. डिलिव्हरी पर्सेंट बघूया. गुरुवारचं बघू शकता 38%, कारण शुक्रवार तर मार्केट बंद होतं. अजून आज शनिवार पण मार्केट बंदच आहे. कंपनी डिव्हिडंड पण देते. 1 रुपयाचे डिव्हिडंड दिले पहिला, त्याच्यानंतर 1.5 रुपये आणि नंतर 2 रुपये. तुम्हाला जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या पॉईंट एक नोट आता असेल तर बघू शकता कंपनीचं प्रॉफिट जसं वाढलं कंपनीने तसंच डिव्हिडंड पण वाढवलं. बघू शकता पहिला 1 रुपये दिलं, त्याच्यानंतर 1.5 रुपये दिलं, त्याच्यानंतर 2 रुपये दिलं. म्हणजे कंपनीचं प्रॉफिट वाढत आहे, मग कंपनीने डिव्हिडंड पण वाढवलं. हा कंपनीचं जर प्रॉफिटच वाढत नसेल तर डिव्हिडंड थोडी ते देणार आहेत, कंपनी वाढवणार आहेत. तर तसं नसतं मित्रांनो. त्याच्यावरून आपल्याला समजतं की डिव्हिडंड जर चांगलं देत असेल तर कंपनीच प्रॉफिटमध्ये असं पण आपण म्हणू शकतो. म्हणजे शेअर्स प्लेजिंग गिरवी आहेत का तर बघू शकता एक पण शेअर्स घाण नाही आहे, 0 आहेत. तर मित्रांनो हे कशामध्ये प्लॅस्टिकमध्ये काम करतं, प्रिन्स पाईपमध्ये प्लॅस्टिकमध्ये काम करतं. आणि प्लॅस्टिकचं तुम्हाला माहितीच आहे, रिअल एस्टेटमध्ये ह्याचं जास्त उपयोग पडतं. पाईप वगैरे म्हणा, हे म्हणा, चांगला ह्याचा बिझनेस चालतो. फ्युचरमध्ये पण हे काही कधी बंद पडणार नाही असं नाही आहे, कारण ते रिअल एस्टेटमध्ये लागणारच वस्तू आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला जर हे आवडलं असेल तर तुम्ही ह्याच्याबद्दल जास्त अभ्यास करून तुम्ही ह्याच्याबद्दल विचार करू शकता. हे काय प्लॅस्टिकमध्ये काम करतं. एक्स्ट्रापोली ह्याच्याबद्दल 1 नंबरला ठेवू शकता तुम्ही. नंतर ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. तर ते पाईप सेक्टर प्लॅस्टिकमध्ये हे काम करतं, प्लॅस्टिक सेक्टरमध्ये आहे ह्याचं. जर तुम्हाला हे तुम्ही डायरेक्ट जाऊन अजून एक सांगतो निवेश करू नका, कारण हे मिड कॅप स्टॉक आहे, जास्त रिस्की म्हणजे खराब नाही मित्रांनो. त्याचं चालचलनच तसं असतं. ते आरामशीर 10-15-20% सहज पडू शकतं. तुम्ही जर रिस्क घ्यायचा असेल तर तुम्ही ह्याच्याबद्दल विचार करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.